सो प्यारे बच्चों, a very good afternoon to all of you. Welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. प्यारे बच्चों, today we will understand algebra of the errors. Error चा algebra study करायचा. What do you mean by algebra? नवीपासून तुमचं गणित दोन ठिकाणी डिवाइड झालं होतं, अल्जेब्रा अँड जॉमेट्री. अल्जेब्रा मध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले, जॉमेट्री मध्ये डायग्रामचा स्टडी केला. सो अल्जेब्रा इज बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे जे कॅल्क्युलस आहे हा अल्जेब्रा आहे. एरर्स मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि इंडायसेस हा प्रकार आपल्याला स्टडी करायचा आहे. नंबर 1 अल्जेब्रा किंवा प्रोपोगेशन इज ऍडिशन. गोल्डन स्टेटमेंट दिलं बेटा मी, सिम्पली ऍड द एरर्स. सपोज माझ्याकडे दोन गोळे आहेत, एक गोळा याचा मास 2 किलो आहे, दुसरा गोळा आहे त्याचा मास 3 किलो आहे. हा गोळा मोजताना याच्यामधला जो एरर आहे तो कमी किंवा जादा, प्लस किंवा मायनस, लेटस से बेटा डेल्टा m1 इज सपोज 0.2. सो आपण त्याला काय म्हणतो बेटा, प्लस ऑर मायनस 0.2 kg. ओके. आणि हा जो सेकंड गोळा आहे त्याचं मोजमाप करताना मेजरमेंट इज सपोज प्लस ऑर मायनस 0.3 kg. ऍज अ एक्झाम्पल वी हॅव कन्सिडर्ड. मास मध्ये मासच ऍड होणार ना बेटा, वेलॉसिटी मध्ये वेलॉसिटीच ऍड होईल, ऍक्सलरेशन मध्ये ऍक्सलरेशनच ऍड होईल, रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स, लेंथ मध्ये लेंथ. सिमिलर फिजिकल क्वांटिटीज कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड. ओके. सो बेटा ऍडिशन वाला फंडा चालू आहे, आपण एक जस्ट एक्झाम्पल घेतलं फॉर अवर अंडरस्टँडिंग. प्यारे बच्चों, सपोज पहिली इन जनरल बर का, इथे सपोज x इज इक्वल टू a प्लस बी, जनरल फॉर्म्युला मांडला मी. मग ए आणि बी एक्झाम्पल मासचा असेल तर मासेस असतील, फोर्स असेल तर फोर्सेस असतील. एक जनरल एक्सप्रेशन मांडलं, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी. मी एक सिंपल टॅग दिली आहे. काय दिली बेटा तुला? सिम्पली ऍड द एरर्स, राईट. सो बेटा बघ, एक्स मधला एरर काय असेल? डेल्टा एक्स. ए मधला एरर काय असेल? डेल्टा ए. आणि बी मधला एरर काय असेल? डेल्टा बी. सो यू हॅव टू सिम्पली ऍड द एरर्स. आणि मग तुमचा रिझल्ट काय असणार आहे बेटा? तुमचा रिझल्ट काय असणार आहे? दॅट रिझल्ट विल बी, बघ बर का, एक्स प्लस ऑर मायनस डेल्टा एक्स, एक्स प्लस ऑर मायनस डेल्टा एक्स. डू अंडरस्टँड? रिझल्ट एररचे नेहमी ऍड का करायचे बेटा? फॉर एक्झाम्पल, हा एक पहिला मास, हा एक दुसरा मास, याच्यातला एरर 0.2, याच्यातला एरर 0.3. म्हणजे याचं मोजमाप करताना, याला मोजताना मॅक्सिमम जी गलती आहे, जो एरर आहे, तो तुम्ही 0.2 करणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त ह्याचं जर वजन तुम्ही मोजायचं म्हटले तर इट विल बिकम, मी म्हणतो की m1 जर मॅक्झिमम म्हटलं तर याला मॅक्झिमम किती मोजू शकता तुम्ही? 2 मध्ये प्लस 2 0.2 ऍड करू शकता. सो बच्चा 2.2 होईल kg. गेटिंग? याला मॅक्झिमम एवढं मोजू शकता तुम्ही. बरं, याला मिनिमम किती मोजू शकता? हे जे मास आहे m1, त्याला जर मिनिमम घेतलं किंवा घ्यायचं म्हटलं तर 2 मधून 0.2 वजा करावं लागेल तुम्हाला. सो इट विल बिकम 1.8 kg. डन. हे जे मास m2 आहे, मॅक्झिमम किती मोजू शकता तुम्ही त्याला? m2 मॅक्झिमम किती मोजू शकता? 3 मध्ये 0.3 ऍड करा, मॅक्झिमम 3.3 kg. समजा त्याची मिनिमम व्हॅल्यू किती? 3 मधून 0.3 वजा करा. सो बेटा m2 मिनिमम 3 मधून 0.3 गेले, सो 2.7 kg. हे मोजलं तुम्ही एरर, जे कालचा टॉपिक होता एरर अनालिसिस. हे आपण अनालिसिस एरर मांडले, मॅक्झिमम आणि मिनिमम मांडले. आपल्याला तर ऍड करायचे एरर्स, राईट. इथं तर मी थिअरी दिली तुम्हाला, ही बघ, लक्ष दे. काय दिली? ए अधिक बी. सो बेटा हा m1 आणि हा m2, मी जर का m टोटल केलं, काय होईल m टोटल? m1 प्लस m2. सो दोघांची बेरीज 2 अधिक 3 किती होणार आहे बच्चा? 5 kg. आणि मी तुम्हाला एरर्सच्या बाबतीत काय सांगितलं? अल्जेब्रा ऑफ एरर्स मध्ये, ऍडिशन मध्ये सिम्पली ऍड द एरर्स. पहिल्यामध्ये एरर किती आहे? 0.2. दुसऱ्यामध्ये एरर किती आहे? 0.3. सो सिम्पली एरर इन डेल्टा m टोटल विल बी, पहिल्यातला एरर म्हणजेच डेल्टा m1
दुसऱ्यातला एरर डेल्टा M2. So 0.2 आणि 0.3. Answer is 0.5. This will be the error. आता तुमच्या मनात आणखी क्वेश्चन असेल, सर मेथड तर दिली, संपलं, एक्झाम्पल मध्ये तुम्ही ह्या ज्या व्हॅल्यू मांडल्या याचा फील काय? बेटा लक्ष द्या. M1 2 किलो आहे, मॅक्झिमम मोजून मोजून 2.2 कडे जाईल, मिनिमम 1.8 येईल. हा मॅक्झिमम 3.3 आणि मिनिमम मेजरमेंट 0.3 वाजा केले तर 2.7. जेव्हा तुम्ही दोघांना ऍड केलं तर किती केसेस घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये? बघ ना, 2 अधिक 0.2 मॅक्झिमम 2.2 आहे, 2.1 पण घेऊ शकतो, नुसता 2 पण असेल चालेल ना, 1.9 पण चालेल, 1.8 पण चालेल. सो 1.8 आणि 2.2 इथपासून इथपर्यंत, याचं बघ 2.7 आणि 3.3 मध्ये. मग तुम्ही याच्यामधली कोणती व्हॅल्यू घेतली? समजा मी 1.9 घेतल्या, दोघांच्या मध्ये काय घेतली बेटा? 1.9 बरं का. आणि या दोघांच्या मधली मी सिलेक्ट केली सपोज 2.8, याच्या पुढची लेट्स से 2.8. बेटा या दोघांना ऍड कर, 1.9 आणि 2.8 काय होईल? 8 आणि 9 बघ बर का, 17. हा चालेल 1, हा जो डेसिमल आहे तो इथे ठेवून दिला, 4.7. किती मास झालाय टोटल? 4.7. मास मध्ये एरर किती झाला? आता बघा, हा 2 होता हा 3 होता, 5 किलो. एरर किती झाला? 4.7 म्हणजे 0.3. आणि आपण नेहमी मॅक्झिमम एरर काढतोय, आणि आपण मॅक्झिमम एरर साठी मस्त गोल्डन स्टेटमेंट दिलंय की सिम्पली ऍड द एरर्स. एरर ऍडिशन करताना येऊन 0.5 येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही. कमी इट इज ओके, कमी येईल. फटाफट येस टाइप करा, किंवा काही डाऊट असेल तर प्लीज आस्क मी द डाऊट अँड टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. अंडरस्टूड? इफ देर इज एनी डाऊट यू आर ओपन टू आस्क मी द डाऊट. क्लियर आहे? चलो, व्हेरी इझी, सिम्पली ऍड द एरर्स. मॅक्झिमम येऊन तो एवढा येणार आहे. विथ एक्झाम्पल वी हॅव स्टडीड. बेटा ऍडिशनच्या नंतर आपण एक्झाम्पल घेऊ सबट्रॅक्शन. ओके बेटा, लेटेस्ट टेक एक्झाम्पल ऑफ सबट्रॅक्शन. हे सेकंड ऑपरेशन आहे, वजाबाकी, सबट्रॅक्शन. ओके, वन्स अगेन सिम्पली ऍड द एरर्स. वजाबाकी करताना सुद्धा एररला ऍड करायचंय. कशामुळे? बेटा बेरीज वजाबाकी शब्दांना घाबरूच नको. एक्सपेरिमेंट करताना, प्रयोग करताना ज्या चुका होत आहेत या सगळ्या चुका आपण ऍड करणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? कारण की आपण सगळे बच्चे दिल के सच्चे, देवाघरची फुलं नाही का, मुलं देवाघरची फुलं, तसं एरर हे नेहमी ऍड होत राहणार आहे. चला आता परत एक एक्झाम्पल, M1 M2 डेल्टा M1 डेल्टा M2. आणि ह्या मास मधून हात वजा होणार नाही, मोठ्यातून छोटा, म्हणजे ह्या मास मधून हा मास आपल्याला वजा करायचा आहे बरं का. हे बघ कॉन्सेप्ट बघ, सिंपल आहे. ए वजा बी, मास असो, रेजिस्टन्स असो, लेंथ असो, काय असेल, जनरल फॉर्म्युला एक्स इज ए बाय बी. सोबतच्या डेल्टा एक्स विल बी डेल्टा ए प्लस डेल्टा. वजा नाही करायचं, एरर एरर तर ऍड होणार आहे. पहिल्या माणसाने केलेली चूक, दुसऱ्याने केलेली चूक, अशा मॅक्झिमम एरर ऍडच होणार आहे. रिझल्ट विल बी एक्स प्लस ऑर मायनस दॅट डेल्टा एक्स. चल लक्ष द्या. परत एकदा सेम एक्झाम्पल, सेम व्हॅल्यूज. बेटा पहिलं मास मॅक्झिमम त्याचं मेजरमेंट येऊन किती येणार आहे? 2 मध्ये 0.2 ऍड होईल, 2.2. मिनिमम 1.8. सगळा फंडा सेम आहे. आता वजाबाकी करायची आहे मला, वजाबाकी करायची आहे. बेटा वजाबाकी करताना आपण काय करूया, ह्या दोघांमधली कोणती तरी एक व्हॅल्यू पकडायची. आता व्हॅल्यू थोडी चेंज करू आपण. कमीत कमी 1.8, मिनिमम मॅक्झिमम 2.2. एक पकडू आपण सपोज 2.1 बर का. 2.7 पासून 3.3 पर्यंत आपण एक व्हॅल्यू घेऊ, लेट असे 3.2. काय घेऊ बच्चा? 3.2. आता मला सांग बेटा, मोठ्यातून छोटा वजा कर ना, M2 मायनस M1 असं कर. आता वरती बघा, M टोटलच्या ऐवजी आता वजाबाकी करतोय ना बच्चा आपण, M रिझल्टंट असं बोलतो मी. खरं तर मास मधनं मास काही वजा होत नसतं, लेंथ मधून लेंथ वजा होऊ शकते, फोर्स मधून फोर्स. पण आता चल एक एक्झाम्पल घेतलंय ना आपण, याला तसंच कंटिन्यू ठेवू. ठीक आहे, कारण आपल्याला ना व्हॅल्यू शिकायला देणार. सो बच्चा M रिझल्टंट विल बी M2 मायनस M1, कारण मोठ्यातनं छोटा वजा करायचा. M2 मायनस M1.
बेटा M2 किती आहे रे? हे बघ ना, M2 किती आहे? 3. M1 किती आहे? 2. सो 3 2 गेला. बेटा आन्सर हॅज टू बी 1 kg. आय एम अगेन सेइंग, अख्ख्या फिजिक्स मध्ये असं होत नाही. मास मधून मास वजा होत नाही. यू मे अज्युम इट टू बी समथिंग एल्स, फोर्स, रेजिस्टन्स, करंट. ठीक आहे ना, अज्युम करू आपण एक्झाम्पल. आता लक्ष दे, डेल्टा एम रिझल्टंट. बेटा लक्ष द्या, डेल्टा एम रिझल्टंट हे महत्वाचं तुम्हाला. डेल्टा एम इज द चेंज इन मेजरमेंट ऑफ मास. सिम्पली ऍड द एरर, सेम फंडा. याच्यातला 0.2, याच्यातला 0.3, आन्सर हॅज टू बी 0.5. म्हणजे काय की मॅक्सिमम एरर येऊन 0.5 यायला पाहिजे वजाबाकी मध्ये सुद्धा. त्याचा एक्झाम्पल, ह्या दोघांमधली व्हॅल्यू पकडली चल 2.1, ह्या दोघांमधली व्हॅल्यू पकडली 3.2. मिनिमम आणि मॅक्सिमम मधली पकडली याची आणि याची. चला याच्यातनं हा वजा करा, मोठ्यातून छोटा. बघा लक्ष द्या, यातनं हा 2 1 गेला बेटा 1. डेसिमल पॉइंट पुट कर, 3 2 गेला 1. आन्सर आलंय बच्चा 1.1. यम रिझल्टंट आहे 1 किलो आणि आन्सर आलंय 1.1. म्हणजे किती पुढे सरकलो आपण? 0.1. आणि मॅक्झिमम एरर येऊन येऊन किती येणार? 0.5. सो 0.2 पण चालेल, 0.3 पण चालेल, 0.4 पण चालेल. म्हणजे हे जे आलंय. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा बेटा मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू मध्ये आपण मिनिमम पकडू. काय पकडू? मिनिमम पकडू 1.8 बरं का. आणि या दोघांपैकी मॅक्झिमम पकडू 3.3. पहिल्यातली ही आणि दुसऱ्यातली अशी पकडली. चला मोठ्यातून छोटा वजा करा. बघा बेटा लक्ष दे, 3 8 गेले, नाही जाणार. 13 8 गेले, उरले 5. बरं का, डेसिमल पॉइंट. आता बॉरो म्हणून 3च्या ऐवजी उरला 2, 2 1 गेले 1. राईट, 1.5. प्यारे बच्चों, सबट्रॅक्शन जेव्हा पहिल्यातून दुसरा आपण करतो किंवा दुसऱ्यातनं पहिला, तर तो फरक 1 किलो 1 यायला पाहिजे. 1.5 आलंय, चालतंय ना. मॅक्झिमम एरर इज 0.5. विषय संपला, ऍक्सेप्टेबल आहे. सो मग पाहिलं 0.1 आला होता, 1.1 उत्तर होतं, दॅट मीन्स 0.1. आता 1.5 आहे, 1.5 आहे, तर एरर इज 0.5. सो 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 ऑल द व्हॅल्यूज आर ऍक्सेप्टेबल. स्क्रीनशॉट घ्या आणि येस टाईप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट ॲज वेल. कम ऑन बेटा, क्लिअर? पुढे जाऊ. माईक अनम्यूट करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. जेव्हा जेव्हा मी शिकवतो डाऊट विचारण्याची गरज पडतच नाही, पडणारही नाही, आणि पडली तर मी आहेच. एव्हरीथिंग विल बी एकदम क्रिस्टल क्लिअर. चला नंबर 3. बच्चा तिसरं घ्यायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. नाही का, बेरीज झाली, वजाबाकी झाली. आता काय घेऊया? मल्टिप्लिकेशन. चला हे एक्झाम्पल चेंज करू, दुसरं काहीतरी घेऊ आपण. हे मासच्या बाबतीत परत सांगतो, मास फक्त व्हॅल्यू साठी घेतलं होतं आपण. मास मध्ये मास फक्त ऍड होत असतं, मास मधून मास वजा होत नसतं. या मासच्या ऐवजी व्हॅल्यू पकडले आपण, लेटेस्ट लेंथ, फोर्स, रेजिस्टन्स, करंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, सगळ्यातून सगळे वजा होतात. फक्त मास मधून मास वजा होत नसतं. मास इज ऑलवेज ऍडेड. हा आपल्याला न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये मस्त टॉपिक आहे, न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर फ्युजन, केमिस्ट्री मध्ये पण आहे. चलो प्यारे बच्चों, नंबर 3 अल्जेब्रा मध्ये नंबर 3 इज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन, गुणाकार. Once again I will give you golden statement, स्टार मार्क करून. सिम्पली शब्द लावतोय मी फॉर सिम्प्लिफिकेशन. सिम्पली ऍड, परत एकदा बघू बरं का, ऍड करायचे. सिम्पली ऍड रिलेटिव्ह एरर्स. सिम्पली ऍड रिलेटिव्हला तुमच्या फिलिंग साठी मी फ्रॅक्शनल शब्द टाकू का? फ्रॅक्शनल रिलेटिव्ह शब्द 10वीचा तुमचा जो रिझल्ट आहे अप्रॉक्सिमेटली लागला 70%, 70 पडले आउट ऑफ 100, 70/100 फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, त्यालाच रिलेटिव्ह एरर आपण बोलतो. सिम्पली ऍड रिलेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल एरर्स. चल बघ लक्ष दे. जनरल एक्झाम्पल बच्चा, x इज इक्वल टू a इंटू बी. पहिली फिजिकल क्वांटिटी गुणिले दुसरी फिजिकल क्वांटिटी, अर्थात त्या सेम असल्या पाहिजे.
बेटा सिम्पली ऍड बोललोय मी, येस. पण काय करायचंय बेटा, रिलेटिव्ह एरर्स. रिलेटिव्ह काय असतं बच्चा, डेल्टा एक्स चा रिलेटिव्ह काय असणार आहे, डेल्टा एक्स आउट ऑफ एक्स. काय असणार आहे, डेल्टा एक्स आउट ऑफ एक्स. बरं, ए चा रिलेटिव्ह डेल्टा ए आउट ऑफ ए. हा आता नीट लक्ष द्या बेटा, ए इंटू बी इथे, ए इंटू बी इथं गुणाकार येते बघ, ए इंटू बी. रिलेटिव्ह एररला ऍड करायचंय. ए चा रिलेटिव्ह काय, डेल्टा ए आउट ऑफ ए. बी चा काय, डेल्टा बी आउट ऑफ बी. सिम्पली ऍड द एरर्स. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, गुरुजी गिव्ह मी द प्रूफ. बेटा प्रूफ आहे ना, बट पार्शियल डिफरन्शिएशन नावाचा टॉपिक आहे जो आपल्या सिलेबस मध्ये गणितात थोडासा शेवटी आहे. सो डिफरन्शिएशन वाला पार्ट विथ प्रूफ वी कॅन सी लेटर. सध्या फक्त फॉर्म्युला मेथड लक्षात ठेवा, कारण की सुरुवात आहे. 11वी मध्ये बरेच ठिकाणी अशा अडचणी आपल्याला येणार आहे की इंटिग्रेशन नावाचा टॉपिक आहे जो 12वी मध्ये, लॉज ऑफ मोशन मध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी अशा गोष्टी येणार आहेत की ज्या काही कॉन्सेप्ट 12th मध्ये असणार. सो बिल्ड द बेस. सो प्यारे बच्चों, एक्स इक्वल टू इंटू बी असताना सिंपली ऍड द रिलेटिव एरर्स. एग्जाम्पल लिया जाए. यस, अच्छा सर व्हाट विल बी रिजल्ट. सो प्यारे बच्चों, रिजल्ट विल बी बघ एक्स प्लस और माइनस डेल्टा एक्स अपॉन एक्स. एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल काय, एक्झाम्पल घेऊया रेक्टँगल. काय घेऊ आपण, एक रेक्टँगल घेऊ. सपोज माझा जो नन्नासा मुन्नासा प्यारासा रेक्टँगल आहे, याची जी लेंथ आहे लेट अस इट इज 4, आणि त्यातला जो एरर आहे तो प्लस और मायनस 0.4 आहे. अँड सपोज आय हॅव मेजर्ड इट इन मीटर्स. ओके, मीटर्स. माझा जो रेक्टँगल आहे त्याची जी ब्रेड्थ आहे बेटा, दॅट ब्रेड्थ इज बी, ती 2 आहे, आणि त्यामधला जो एरर आहे तो प्लस और मायनस, अच्छा केजी ने मीटर. माझ्याकडे रेक्टँगल आहे, लांबी 4 आहे, रुंदी 2 आहे. लांबी मधला एरर 0.4 आहे, रुंदी मधला एरर 0.2 है. I have considered the example. So प्यारे बच्चों, we are interested in finding the error in area. आणि आपल्याला जर पर्सेंटेज एरर विचारला तर गुणिले 100 करायचं. चलो शुरू किया जाए. बेटा एरिया इज लेंथ इंटू ब्रेड्थ. रिमेंबर द गोल्डन स्टेटमेंट गिवन बाय मिस्टर कारखेले. सिंपली ऍड रिलेटिव्ह एरर्स. सो प्यारे बच्चों, हा जो रिझल्ट आहे आपला एरिया, तर एरिया मधला एरर काय असणार आहे, रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर डेल्टा ए आउट ऑफ ए. एरिया मधला एरर डेल्टा ए आउट ऑफ ए विल बी इक्वल टू डेल्टा एल आउट ऑफ एल. ऍड करा प्लस डेल्टा बी आउट ऑफ बी. व्हेरी इझी. चलो मग बेटा, दिस इज इक्वल टू डेल्टा एल इज द चेंज इन द लेंथ किंवा एरर इन द लेंथ. एरर इन द लेंथ काय असणार आहे 0.4, म्हणजे ही लेंथ जास्तीत जास्त 4.4 असू शकते, किंवा कमी झाली तर 4 मधून 0.4 गेले 3.6 असू शकते. हा 0.4 एरर आहे लेंथ मधला. सो बच्चा डेल्टा एल कॅन बी पुट टू बी 0.4 आउट ऑफ लेंथ किती आहे बच्चा 4 प्लस डेल्टा बी. डेल्टा इज द चेंज किंवा एरर इन बी which is 0.2 upon b. B is the breadth, the breadth is 2. सॉल्व किया जाए. सो बेटा इट इज इक्वल टू 0.4 upon 4 will be 0.1 plus 0.1. Answer will be 0.2. हे काय आहे, this is error in area. This is error in area. So maximum error in area we have found by adding the relative errors किंवा fractional errors. ओके बच्चा. सो हा आला एरर इन द एरिया. समजा त्यांनी विचारलं असतं पर्सेंटेज एरर इन द एरिया. मग पर्सेंटेज एरर साठी काय करणार बेटा, बघ बरं का, सेम स्टोरी आहे. येणार तर आन्सर 2%चे. सॉरी इंटू 100 करा ना, मी 20% येईल. कसं बघूया बेटा. एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ आहे. आय एम इंटरेस्टेड इन पर्सेंटेज चेंज इन द एरिया. अशा केस मध्ये काय करायचं बघ, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 बरं का, इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल इंटू 100 प्लस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. झालं.
and similar story is there. Delta L upon L सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. फायनली हे आन्सर येणार आहे 0.1 into 100 plus 0.1 into 100. बघ 0.1 into 100 केलं तर what will happen बेटा? 10 plus 10 किती आलं? 20. So into 100 चा अर्थ काय असतो? Error is 20%. 20% error आहे maximum error. Maximum relative error is 20%. फटाफट yes type करा if you have understood the simple concept of multiplication. My golden statements will make everything very easy for you. Beta, yes or no? Crystal clear. Any doubt? No doubt. Number 4th शुरू किया जाए. Yes बेटा. 4th one is division. नीटला आलेले एक सम पण घेणार आहे आज आपण. जेई नीट म्हणजे काही फारच वेगळं नसतं. बिल्ड द कॉन्सेप्ट्स. हे गोल्डन स्टेटमेंट छोटे छोटे किती हेल्पफुल आहे बघ. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सिम्पली ऍड द एरर्स. मल्टिप्लिकेशन आणि पुढे डिव्हिजन सेम स्टोरी. सिम्पली ऍड रिलेटिव्ह एरर्स. सिम्पली ऍड रिलेटिव्ह एरर्स. नंबर 4 डिव्हिजन वाला फंडा. डिव्हिजन बेटा once again the golden statement is simply add. काय करायचंय? simply add relative errors. ओके. एक्झाम्पल सायमल्टेनियसली आपण बघू. सपोज माझ्याकडे एखादा कंटेनर आहे. लेट से फॉर एक्झाम्पल क्युबिकल कंटेनर आहे माझ्याकडे. आय एम हॅव्हिंग अ क्युबिकल कंटेनर. काय या कंटेनर मध्ये? एअर आहे. व्हॉट इज एअर बेटा? मिक्सचर ऑफ गॅसेस किंवा आयडियल गॅस एखादा कन्सिडर करू आपण. आयडियल गॅस कॉन्सेप्ट थोड्या दिवसात केमिस्ट्री मध्ये. सो बेटा माझ्याकडे हा एक क्यूब आहे आणि ज्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे गॅस आहे. लेटेस्ट आहे, काही अडचण नाही. सो बेटा हाऊ मच इज द डेन्सिटी? आपण बेसिक लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं. फॉर्म्युला फॉर डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे ना. राहिली गोष्ट गॅसची. गॅसला स्वतःच व्हॉल्यूम नाहीये. तो ज्याच्या कोणात असणार आहे, एखाद्या बॉटल मध्ये असेल, सिलेंडर मध्ये असेल, क्यूब मध्ये असेल. गॅस ज्या कंटेनर मध्ये असेल तो कंटेनर म्हणून बाबा ज्याला नाही कोणी त्याला येत आम्ही. गॅसला तर काही स्वतःचा शेप नसतो. सो कंटेनर त्याला शेप दे. सो जो कंटेनरचा शेप तोच गॅसचा शेप. स्पेशल चॅप्टर आपल्याला 12वीला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. बेटा व्हॉल्यूम बर का. लेटेस्ट टेक व्हॉल्यूम ऍज गॅसचा व्हॉल्यूम किंवा कंटेनरचा व्हॉल्यूम. तुम्हाला कळण्यासाठी असेल तो व्हॉल्यूम ऑफ गॅस इज नथिंग बट बेटा व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. यात पण आणखी एक गोष्ट आहे. जे कन्व्हर्जन आहे ना बेटा, व्हेरी हेल्पफुल फॉर जीई एंड नीट. कन्व्हर्जन मध्ये भरपूरदा लिटर मध्ये दिलेलं असतं, पण याचा युनिट तर मीटर आहे किंवा व्हॉल्यूम असेल तर मीटर क्यूब आहे. शिकवतो. अज्युम करायचं, फील घ्यायचा. 1 मीटर क्यूबचा जर का माझ्याकडे बॉक्स असेल तर त्यात 1000 लिटर पाणी बसतं. हे वाक्य लक्षात ठेव. फील घे. 1 मीटर किती असतो? 3.28 फीट अप्रॉक्सिमेटली लाईक दिस. असा बॉक्स, असा मोठा बॉक्स आहे. 3.28 फीट एल बी आणि एच. तर ह्या बॉक्स मध्ये किती पाणी बसतं? 1000 लिटर्स. सो काय लक्षात ठेवायचं बेटा? 1 मीटर क्यूब मध्ये किती पाणी बसतं? 1000 लिटर मीन्स 10⁻³ लिटर्स. सो 1 मीटर क्यूबचा बॉक्स असेल तर 10⁻³ लिटर. सो लिटरचे तुला कन्वर्ट करायची वेळ आली तर 1 लिटर काय म्हणणार आपण? 10⁻³ इकडे आल्यावर 3 आहे ना, -3 होईल. 10⁻³ मीटर क्यूब. स्क्रीनशॉट घे आणि कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेव नोटबुक मध्ये. विच मे बी हेल्पफुल. ठीक आहे ना बेटा. विषयाला एक्झाम्पल्स. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर अँड लेट अस से इट इज बेटा 3 आणि आपण काय करू? प्लस ऑर मायनस 0.6 मीटर क्यूब. आता तुम्हाला कळलं ना प्लस ऑर 0.6 काय? एरर. अच्छा.
जो गॅस आहे बेटा याच्यामध्ये यम यम इज द मास ऑफ द गॅस. किती गॅस आहे? लेट अस टेक 2 kg ऑफ द गॅस इज देअर. त्याला कसं घेऊ घेताना आपण बेटा 2 प्लस ऑर मायनस 0.4 असं घेऊ. kg ऑफ गॅस इज देअर. क्वेश्चन इज व्हॉट? फाइंड एरर इन डेन्सिटी. फाइंड एरर इन डेन्सिटी. फाइंड पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. हा क्वेश्चन आहे. एक्झाम्पल फील से तयार करून ठेवला. लुक ॲट द कॉन्सेप्ट. सिम्पली ऍड द रिलेटिव्ह एरर्स. जनरल फॉर्म्युला, जनरल एक्सप्रेशन लिहू बच्चा आपण. x इज इक्वल टू ए भागिले बी. मगाशी कसा होता? ए गुणिले बी. कॉन्सेप्ट तिथं जो आहे तोच इथं आहे. सिम्पली ऍड रिलेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल एरर्स. सो बच्चा x चा फ्रॅक्शनल काय असणार आहे? डेल्टा x अपॉन x इज इक्वल टू ए चा फ्रॅक्शनल एरर काय असणार आहे? डेल्टा ए अपॉन ए. आणि बी चा, अच्छा भागिले म्हणजे मायनस, तसं काही करायचं नाही, ऍड करा. एरर्स ह्या नेहमी ऍड होत असतात. फक्त इथे रिलेटिव्ह एरर ऍड होणार आहे. बी चा डेल्टा बी अपॉन बी. कम ऑन, क्लिअर आहे बच्चा? रिझल्ट काय असेल? सो बेटा रिझल्ट विल बी एक्स मध्ये प्लस ऑर मायनस रिलेटिव्ह एरर ऑफ एक्स विच इज डेल्टा एक्स अपॉन एक्स. लुक ऍट द एक्झाम्पल. एक क्यूब आहे, क्युबिकल कंटेनर, त्यात गॅस आहे, व्हॉल्यूम दिलाय, मास दिलाय, नाही का, विथ रिस्पेक्टिव्ह एरर्स. सो प्यारे बच्चों वी नो डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, राईट? टक्केवारी पर्सेंटेज एरर कशात पाहिजे? डेन्सिटी मध्ये पाहिजे. सो प्यारे बच्चों डेन्सिटी मधला एरर काय असेल? डेल्टा रो. किती पैकी? रो पैकी. पण पर्सेंटेज शब्द आलाय तर गुणिले 100 करायचं. गुणिले 100 इज इक्वल टू. सो बच्चा मास मधला एरर काय असेल? डेल्टा यम. किती पैकी? यम पैकी. ऍग्री? अच्छा. अच्छा खाली काय? व्हॉल्यूम. सो प्लसचा साइन टाका. वाय? सिम्पली ऍड द रिलेटिव्ह एरर्स. डेल्टा व्ही किती पैकी बच्चा? व्ही पैकी. पर्सेंटेज पाहिजे ना, सो याला फक्त काय करायचं बेटा? 100 ने गुणिले करायचं, बस. दॅट्स इट. इथं पण गुणिले 100 केलं, पर्सेंटेज एरर पाहिजे होता. इकडे पण 100 ने, तिकडे पण 100 ने गुणलं, काहीच नाही. इज इक्वल टू डेल्टा एम. डेल्टा एम किती आहे? मास मधला एरर 0.4 भागिले यम 2. बघ ना, मास 2 आहे ना, मास मधला एरर 0.4. चलो प्लस डेल्टा व्ही. हा व्ही आहे. डेल्टा व्ही 0.6. ओके ना बेटा? अपॉन व्ही. व्ही किती आहे? 3. व्हॉल्यूम मधला एरर होता ना 0.6. सो डेल्टा व्ही आणि हा व्ही 3. आणि काय करायचं बेटा? गुणिले 100. सॉल्व किया जाए. 0.4 अपॉन 2 विल बी बेटा 0.2 प्लस 0.2 इंटू 100 इज इक्वल टू 0.2. 0.2 काय झाला? 0.4. आणि 0.4 इंटू 100 विल बी 40. तर डायरेक्ट करतो, पर्सेंटेज मध्ये लिहून टाका. एरर विल बी 40%. फटाफट येस टाइप करा इफ यू हैव अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट एज वेल. कम ऑन बच्चा, आई एम वेटिंग फॉर योर रिप्लाई. इफ देयर इज एनी डाउट प्लीज आस्क मी द डाउट. इज एवरीथिंग क्लियर? Very simple. Simply add the relative errors. Simply add the relative errors. So काय शिकलो आतापर्यंत आपण? काय शिकलो? दोन गोष्टी. ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर सिम्पली ऍड द एरर्स. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर सिम्पली ऍड रिलेटिव्ह एरर्स किंवा फ्रॅक्शनल एरर्स. व्हेरी इझी. पर्सेंटेज असेल तर गुणिले 100. इट इज दॅट इझी. सो बेटा नंबर 5. नंबर 5 नवीन नाहीये, बट थोडस एक्सटेन्शन आहे. काय एक्सटेन्शन आहे? सपोज एरर्स आर इन द फॉर्म ऑफ इंडायसेस. ओके. नंबर 5. नंबर 5 इंडायसेस किंवा पॉवर्स. ओके. आता एखादं एक्सप्रेशन, जनरल एक्सप्रेशन मी असं लिहितो. समजा बेटा एखादी टर्म अशी आहे, एक्स इज इक्वल टू ए ची पॉवर पी, बी ची पॉवर क्यू
अपॉन सी ची पॉवर आर. अजून एखाद दोन टर्म्स असतील असं अशा टाईपचं एक जनरल एक्सप्रेशन असेल. गेटिंग. तर याच्यासाठी गोल्डन स्टेटमेंट देतो बेटा. सिम्पली काय करायचंय, सिम्पली एरर्स ऍड करायचे कसे, रिलेटिव्ह, फक्त बाय मल्टिप्लाइंग बाय इंडेक्स. सिम्पली मल्टिप्लाय रिलेटिव्ह एरर, इंडिव्हिज्युअल असं म्हणतो मी. सिम्पली मल्टिप्लाय इंडिव्हिज्युअल एकटा सिम्पली मल्टिप्लाय each relative error. बरोबर का, सिम्पली मल्टिप्लाय each relative error by its index and then add. मग मस्त स्टेटमेंट दिलं. प्रत्येक रिलेटिव्ह एररला काय करायचं, त्याच्या इंडेक्सने गुणायचं, ऍड करायचं. समजा हे असं एक्सप्रेशन आहे बेटा. एक्स मधला रिलेटिव्ह एरर काय होईल, डेल्टा एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू, इथं बघ ए च्या डोक्यावर काय, पी. सिम्पली मल्टिप्लाय इच रिलेटिव्ह एरर बाय इट्स इंडेक्स. ए चा रिलेटिव्ह एरर काय असणार आहे, डेल्टा ए अपॉन ए, आणि त्याची पॉवर पी आहे. सो पी टाइम्स डेल्टा ए अपॉन ए मल्टिप्लाय इच रिलेटिव्ह एरर. ए चा रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए बाय इट्स इंडेक्स. त्याची इंडेक्स काय होती बच्चा, पी. सो पी इंटू डेल्टा ए अपॉन ए अँड देन ऍड. म्हणजे बघ पुढचा बी आहे. बी चा रिलेटिव्ह एरर काय, डेल्टा बी अपॉन बी, पण पॉवर क्यू आहे. सो क्यू इंटू डेल्टा बी अपॉन बी. खाली लिहू का, जागा एक्स सलग लिहू आपण. डेल्टा एक्स अपॉन एक्स विल बी, बघ रिलेटिव्ह एरर इज डेल्टा ए अपॉन ए, इंडेक्स पी आहे. सो पी टाइम्स डेल्टा ए अपॉन ए देन ऍड, म्हणजे प्लस क्यू टाइम्स काय करायचं, रिलेटिव्ह एरर बी डेल्टा बी अपॉन बी. पुन्हा ऍड करायचं, डिव्हिजन असेल तरी सुद्धा रिलेटिव्ह एरर ऍड करतो आपण, फक्त आर ने गुणून करायचं. सो आर टाइम्स डेल्टा सी अपॉन सी. आणि हेच जर का पर्सेंटेज एरर इन एक्स विचारला असता, पर्सेंटेज एरर इन एक्स असं विचारलं असतं बेटा, तर तुला माहितीये डेल्टा एक्स अपॉन एक्स काय केलं असतं आपण, गुणिले 100 इज इक्वल टू ही जी अख्खी टर्म आहे, पी इंटू डेल्टा ए अपॉन ए प्लस आर इंटू, फक्त ह्या टर्मला काय केलं असतं आपण, गुणिले 100 केलं असतं. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. गेटिंग, स्क्रीनशॉट झाला. चला त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. काहीच नवीन नव्हतं याच्यामध्ये. दिस वॉज नथिंग बट द एक्सटेन्शन ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. कशाचं एक्सटेन्शन होतं बेटा आदित्य, हे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ठीक आहे. आता मी जे सम घेतोय वॉज आस्क्ड इन सच अ टाइप ऑफ सम इन नीट एक्झाम 2017. A question is like, if formula for physical quantity is, बघा क्वेश्चन कसा होता, if this is the question, formula x is equal to a ची पॉवर 4 b ची पॉवर 3 अपॉन c ची पॉवर 1/3 d ची पॉवर 1/2 and if percentage error in measurements, and if percentage errors in the measurements of A, B, and C and D are of A, B, C, D are 2, 3, 3, 4 respectively, 2%, 3%, 3%, and 4% respectively. Calculate percentage error in X. काय क्वेश्चन है बच्चा, calculate
द परसेंटेज एरर कशामध्ये एक्स मध्ये. शुरू किया जाए. यस सर. सोल्यूशन काय फॉर्म्युला आहे बेटा. एक्स इज इक्वल टू ए ची पॉवर 4 बी ची पॉवर 3 अपॉन सी ची पॉवर 1/3. ओके. गोल्डन स्टेटमेंट काय. सिम्पली मल्टीप्लाय ईच रिलेटिव्ह एरर बाय इंडेक्स. देन ऍड एक्स चा रिलेटिव्ह एरर डेल्टा एक्स अपॉन एक्स, पण परसेंटेज एरर इन एक्स बोलले. सो बेटा आय विल मल्टीप्लाय बाय 100 इज इक्वल टू. बघ लक्ष द्या आता. ए ची पॉवर 4 आहे. रिलेटिव्ह एरर इन ए इज डेल्टा ए अपॉन ए. 4 ने गुणा. सो 4 टाइम्स डेल्टा ए अपॉन ए. पुढचा प्लस फक्त प्रत्येक रिलेटिव्ह ऍड करायचा. 3 टाइम्स डेल्टा बी अपॉन बी. डिव्हिजन इट इज ओके. प्लस इंडेक्स काय बच्चा 1/3 टाइम्स डेल्टा सी अपॉन सी. परत प्लस करायचे. 1/2 पॉवर आहे. 1/2 टाइम्स डेल्टा डी अपॉन डी. आणि काय करायचं याला गुणिले 100, कारण की पर्सेंटेज विचारला होता. बेटा नीट लक्ष दे. ए बी सी डी ह्या चौघांच्या पर्सेंटेज. ए चा पर्सेंटेज एरर 2%, बी चा 3%, सी चा 3%, डी चा 4%. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. चा अर्थ असा झाला बेटा, मी 100 ने मल्टिप्लाय करून रिअरेंज करतो. 4 टाइम्स बघा डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. हा 100 सगळ्यांना मल्टिप्लाय होईल ना. प्लस पुढची टर्म 3 टाइम्स डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. प्लस पुढची टर्म 1/3 टाइम्स डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. प्लस शेवटची 1/2 इंटू ब्रॅकेट डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. क्लियर आहे बच्चा. हे बघ 4 इंटू दिस टर्म इंटू 100 प्लस 3 इंटू दिस टर्म इंटू 100 प्लस 1/3 इंटू दिस टर्म इंटू 100 1/2 इंटू दिस टर्म इंटू 100. सुट्टे सुट्टे केले. सो बच्चा दिस इज इक्वल टू 4 टाइम्स डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 काय बेटा परसेंटेज एरर इन ए है की नाही. प्लस 3 टाइम्स ही टर्म काय बेटा परसेंटेज एरर इन बी. प्लस 1/3 टाइम्स कंसात काय बच्चा परसेंटेज एरर इन सी. प्लस 1/2 टाइम्स ही काय परसेंटेज एरर इन डी. क्लियर आहे बेटा. येस सर. विच इज इक्वल टू 4 इंटू परसेंटेज एरर इन ए किती बेटा 2%, राइट. प्लस 3 इंटू परसेंटेज एरर इन बी किती बेटा 3 प्लस 1/3 इंटू परसेंटेज एरर इन सी किती बेटा 3 प्लस 1/2 इंटू परसेंटेज एरर इन बी किती आहे. अच्छा अच्छा डी डी बाय मिस्टेक बी लिहिलं मी. डी आहे बी सी डी लास्ट 4. क्लियर आहे. विच इज इक्वल टू 4 दुने 8 प्लस 3 त्रिक 9 प्लस 3 3 व्हॉट कॅन्सल आउट म्हणजे 1 प्लस 2 2 जा 4 ऍट द एंड 8 आणि 9 किती झाले 17 आणि 1 18 आणि 2 20. सो बच्चा 20% इज द फायनल आन्सर. कम ऑन रिप्लाय विथ येस इफ यू हॅव अंडरस्टूड दिस एक्झाम्पल. किंवा रिपीट टाईप करा जर तुमची इच्छा असेल की मी रिपीट करावं.